ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीचा जाहीरनामा काल प्रकाशित झाला। संजय राऊत, राजन विचारे, अभिजित पानसे यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रकाशित झालेला आहे आणि यावेळी राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली आहे। ठाणे मनपासाठी ठाकरे बंधूंचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे। हा जाहीरनामा प्रकाशनावेळी राऊतांनी शिंदेंवर टीका केलेली आहे। ड्रग्सच्या आरोपावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघातही पाहायला मिळाला। पोलीस बाजूला ठेवा, रस्त्यावर ठोकून काढू असा इशाराच राऊतांनी दिलाय। ठाण्याची ओळख महाराष्ट्रात देशात काय आहे? बेईमानांचं शहर। या शहरातून सगळ्यात मोठी महाराष्ट्राविरुद्ध बेईमानी झाली। ठाणा बदनाम केला या लोकांनी। एक गद्दारांचं शहर म्हणून ओळखलं जात आहे, ही ओळख आम्हाला पुसणं गरजेचं आहे। आम्ही लढू ना त्यांच्याशी। तुम्ही म्हणते त्यांच्याकडे मसल पॉवर आहे ना, ठीक आहे ना। आता मध्ये पोलीस यंत्रणा आहे म्हणून ती मसल पॉवर नाही तर ह्याच रस्त्यावर त्यांना ठोकून काढ पळताभूत थोडी हे ओळखलं जातं। या ठाण्याला मुख्यमंत्री होते काही काळापूर्वी, नंतर त्यांना कमिशनरचं फौजदार करून डेप्युटी सीएम केलं। ते ठाण्यातच असतात, तरी ठाण्यामध्ये परवा तुम्ही म्हणजे 2.5 कोटीचा ड्रग्ज सापडला। त्याच्या आधी सुद्धा अनेक ठिकाणी ड्रग्ज सापडले। ठाण्यातल्या शाळा, कॉलेज, पान टपरी आणि अनेक ठिकाणी ड्रग्ज उपलब्ध मिळत आहे। हे लपून राहिलेलं नाही। कुठून येते ड्रग्ज? पोलीस काय करताय? फक्त आमच्या उमेदवारांना उचलायचंच काम करताय घरात जाऊन। हा प्रश्न जनतेला पडलाय। हे ड्रग जर ठाण्यात मिळत असेल त्या ठाण्याचा सध्याचा बॉस कोण आहे? ठाण्याचं लॅरी झालंय का? धुरंधरमध्ये एक लॅरी नावाचं शहर, सगळ्यात मोठा कराचीचा गुंडांचा अडका फुटला असेल तर ते लॅरी शहर। आपण त्या सिनेमात पाहिलं असेल, त्यात एक रेहमान डकेत आहे, रेहमान डाकू आहे, तो या शहरात सुद्धा